मानव समाचार, मानवता के हक में। गेल्या 2-3 महिन्यामध्ये कोपरखैरणे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे मोबाईल घात झाले होते त्या अनुषंगाने नागरिकांनी आमच्याकडे तक्रार दाखल केल्या होत्या। त्या तक्रारी CIER पोर्टलवर आम्ही नोंदणीकृत केल्या होत्या। आमच्याकडे सायबर सेल म्हणून खास एक पथक तयार केलं आहे। त्याचे इंचार्ज PSI टाकळे, मोरे व ढाणे असे 3 ते सेल बघतात। तर सदर मोबाईलचं ट्रेकिंग केल्यानंतर तर आम्हाला 21 तक्रारदारांचे मोबाईल आम्ही हस्तगत केले। सदर मोबाईल हे आपल्या राज्यातून परराज्यातून हस्तगत केले। साधारण 21 मोबाईलची मार्केट व्हॅल्यू 4 ते 4.5 लाख रुपये आहे। आम्हाला आनंद होतोय की आम्ही नागरिकांना त्यांचे महत्त्वाचे डॉक्युमेंट असलेले ज्याच्यामध्ये बँक अकाउंट्स आहेत, त्यांच्या मेमरीज आहेत आणि दैनंदिन जीवनामध्ये लागणारे मोबाईल हा वस्तू असल्या कारणाने आम्ही अथक मेहनत घेऊन नागरिकांना ते आज परत करायचा कार्यक्रम केला आहे। तरी आपल्या माध्यमातून परत आवाहन करतो की ज्यांचे कोणाचे अशी मोबाईल गहावतील, चोरी जातील तरी ताबडतोब कोपरखैरणे पोलीस स्टेशन ठिकाणी तक्रार दाखल करावी। तसेच त्यांना कुठलाही त्रास असेल तर 112 वर कॉल करावा व NDPSच्या अनुषंगाने 88 28 112 112 ह्या फोनवर कॉल करावा। तिथे ताबडतोब पोलीस येतील आणि त्या घटनास्थळावर जे कोणी ड्रग घेणारे असतील, विकणारे असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। धन्यवाद। मी सुनील पुखराज जैन 27 फेब्रुवारी रोजी मी मोबाईल हरवल्याची तक्रार दिली होती कोपरखैरणे पोलीस स्टेशनमध्ये। तर आमचे कोपरखैरणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील साहेब आणि तसेच आमचे सगळे कोपरखैरणेचे पोलीस अधिकारी ज्यांनी आमच्या कोपरखैरणे शहराच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली आहे, ती जबाबदारी ते व्यवस्थितपणे पार पाडतायत आणि त्यासाठी आम्हाला अभिमान वाटतो की आमचे सिनियर साहेब आणि पोलीस अधिकारी आमच्यासाठी सदैव प्रयत्न करत आहेत। माझं नाव वर्षा रणजित पाटील। मी गेल्या डिसेंबर 2024 मध्ये माझं कंप्लेंट रजिस्टर केली होती रिगार्डिंग मोबाईल लॉसबद्दल आणि मला विदिन 3 मंथ्स मला पोलिसांकडून कॉल आला म्हणजे 2 दिवसाआधी की तुमचा मोबाईल स्ट्रेस झालाय म्हणून आणि त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचा खरोखर आभारी आहे। अँड थँक्यू सो मच वन्स अगेन टू द कंसोली पोलीस स्टेशन कोपरखैरणे पोलीस स्टेशन।